मंडळी, सनरायझर्स हैदराबाद नाही तर आजकाल या टीमला एक नवीन नाव मिळालंय, रन रायझर्स हैदराबाद. कारण जर IPL मध्ये एखादी टीम 300 धावा करू शकते तर ती हीच एक टीम आहे. पण इथेच सगळ्यात मोठा एक ट्विस्ट सुद्धा आहे. हीच टीम 250 धावा खाऊही शकते. म्हणूनच SRH ही IPL 2026 मधली थोडी कन्फ्युजिंग टीम वाटते यावेळेस. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SRH ची जबरदस्त बॅटिंग, त्यांची थोडीशी कमकुवत बॉलिंग, त्यांची स्ट्रॅटर्जी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही टीम ट्रॉफी जिंकू शकते का. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, SRH ची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची बॅटिंग आणि ती खरोखरच एक्सप्लोजिव्ह आहे. ओपनिंगला ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही जोडी आहे. दोघांचे हे स्ट्राईक रेट 170 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच ते सुरुवातीपासूनच खूप जास्त आक्रमक खेळतात. एक खूप मोठी इंटरेस्टिंग गोष्ट इथे लक्षात येते की जेव्हा ते दोघे जण चांगली सुरुवात करून देतात तेव्हा SRH बहुतेक वेळा सामना जिंकतो. पण तेच जेव्हा हे लवकर आउट होतात ना, तेव्हा टीमचं ऍव्हरेज खूप खाली येतं. म्हणजेच काय तर SRH ची बॅटिंग खूप पॉवरफुल असली तरी ती सुरुवातीवर खूप जास्त डिपेंडंट आहे. यानंतर नंबर 3 वर ईशान किशन येतो, जो गेम एक्सेलरेट करू शकतो. मिडल ऑर्डर मध्ये क्लासेन, नितीश कुमार आणि आता लियम लिंग्विस्टन सारखे जे पॉवर हिटर्स आहेत ते आहेत. ही बॅटिंग इतकी स्ट्रॉंग आहे की 200 पेक्षा जास्त रन तर करणं त्यांच्यासाठी खूप नॉर्मल झाले. 250 अचिवेबल पण आहेत आणि योग्य दिवस जर असेल तर 300 सुद्धा हे आरामात करू शकतात. पण इतकी ताकद असतानाही एक मोठा प्रश्न उभा राहतो, ते म्हणजे कन्सिस्टन्सी. SRH ची स्ट्रॅटर्जी खूप जास्त क्लिअर आहे. पहिल्या बॉल पासूनच अटॅक करायचा. ही स्ट्रॅटर्जी 2024 मध्ये खूप जास्त सक्सेसफुल ठरली होती. पण IPL सारख्या स्पर्धेत टीम्स लवकर अडॅप्ट होतात आणि नंतर हीच स्ट्रॅटर्जी उलटी पडते. ओव्हर अटॅकमुळे मिडल ऑर्डर्स मध्ये विकेट पडतात आणि टीम कोलॅप्स होते. त्यामुळे SRH ला फक्त अग्रेसिव्ह क्रिकेट नाही तर स्मार्ट क्रिकेट खेळणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण IPL जिंकण्यासाठी फक्त फटकेबाजी पुरेशी नसते, तर परिस्थितीनुसार खेळणं महत्वाचं असतं. आता येतो SRH चा सगळ्यात मोठा वीक पॉइंट, त्यांची बॉलिंग. पॅट कमिन्स अजून पूर्णपणे फिट नाहीये आणि मोहम्मद शमी सारखा एक्सपिरियन्स्ड बॉलर यावेळेस टीम मध्ये नाहीये. पेस अटॅक मध्ये हर्षल पटेल, जयदेव उनतकट आणि शिवम मवी आहेत. यांच्याकडे अनुभव तर आहे, पण सध्याच्या T20 क्रिकेटमध्ये डॉमिनन्स दाखवणं खूप जास्त गरजेचं आहे. स्पिन डिपार्टमेंट मध्ये ही टीमकडे इंटरनॅशनल लेव्हलचा एक्सपिरियन्स्ड स्पिनर नाहीये. झिशान अन्सारी आणि इतर युवा खेळाडूंवर टीम खूप जास्त अवलंबून आहे. एक महत्वाची स्टॅटिस्टिक सांगते, 2022 ते 25 दरम्यान SRH ने IPL मध्ये सर्वात जास्त 200 हून अधिक स्कोर केला आहे. याचा अर्थ असा की टीम 250 धावा तर करते, पण अपोनंट जे आहे ते 260 धावा करून मॅच जिंकते. म्हणूनच SRH ची बॉलिंग ही त्यांची सर्वात मोठी चिंता ठरू शकते. SRH ची ओव्हरऑल स्ट्रॅटर्जी ही हाय रिस्क इज इक्वल टू हाय रिवॉर्ड अशी आहे. त्यांची बॅटिंग लाईनअप खूप जास्त डीप आहे आणि कोणत्याही बॉलिंग अटॅकला डिस्ट्रॉय करू शकते. पण यासोबतच त्यांची बॉलिंग मध्ये बॅलन्स नसल्यामुळे प्रेशर वाढतं. जर क्लासेन आणि लिव्हिंगस्टन सारखे फिनिशर्स शेवटच्या ओव्हरमध्ये टिकले तर ते कोणताही मॅच आरामात टर्न करू शकतात. आणि जर पॅट कमिन्स सीझन मध्ये फिट होऊन परत आला तर बॉलिंग मध्ये थोडी स्टेबिलिटी पण येऊ शकते. म्हणजेच SRH चं यश पूर्णपणे बॅलन्सवर डिपेंड आहे. ऑन पेपर पाहिलं तर SRH कडे IPL मधली सर्वात डेंजरस बॅटिंग लाईनअप तर आहेच, पण क्रिकेट हे फक्त बॅटिंगवर जिंकलं जात नाही. जर बॉलिंग इम्प्रूव्ह झाली तर ही टीम कोणालाही नक्कीच हरवू शकते. पण जर बॉलिंग तशीच राहिली तर SRH पुन्हा प्लेऑफ्सच्या आसपासच थांबू शकते. माझ्या मते SRH चे प्लेऑफ्सचे चान्सेस तर चांगले आहेत, पण ट्रॉफी जिंकण्यासाठी त्यांना बॉलिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. तर मित्रांनो, आता तुमचं मत यावर काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. SRH खरंच 300 धावा करणार की बॉलिंगमुळे त्यांचा पराभव जो आहे तो पत्करावा लागेल, हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच डिटेल क्रिकेट अनालिसिस आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.